श्रेष्ठांचे सोहळा तसेच शासकीय सेवानिवृत्ती निमित्त षष्ठी साजरी करत आहोत। या प्रसंगी माझे हे दोन शब्द मी आपणासमोर सादर करत आहे। श्री लक्ष्मीकांतजीची व माझी ओळख ही खरी नागपुरातच झाली। त्याच्या आधी सर्व श्रीदेवीजी या माझ्या महाविद्यालय सहविद्यार्थिनी होत्या। मी जेव्हा जालन्यात गेलो, मैकोच्या इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो, तेथे अचानक एका घरासमोर सर्व श्रीदेवी बसल्या दिसल्या। तेथे ओझरचा परिचय कलंतरीशी झाला। त्यावेळी सफरसीड कंपनीत ते नोकरीस होते। नंतर यावर पुन्हा भेट होईल हे स्वप्नात देखील वाटले नव्हते। पुढे मला नागपूरला नोकरी लागली व कलंदर साहेब सुद्धा त्यांचे कुटुंब योगावे नागपूरला आले व पुन्हा अचानक बडीवर भेट झाली। तेव्हा आता आपण इथेच आहोत, येत जा घरी असे कलंदरी म्हणाले व तेथून आमचा खरा परिचय मित्रत्व सुरू झाले। लवकरच माझेही लग्न झाले व दोघांचेही घरे जवळ असल्याने बरेच जाणे येणे झाले व स्नेहबंध घट्ट होत गेला। असंच एकदा श्री कलंदरी आजारी पडले व त्यांना दवाखान्यात भरती व्हावे लागले। त्या प्रसंगी माझ्याकडून जी काही थोडीफार कष्टाची कर्तव्याची सेवा घडली त्याचे ऋण आभार श्री कलंदरी साहेबांनी लेखी पत्रात ते बरे झाल्यावर या शब्दात व्यक्त केले। त्याला तोड नाही। ही जाणीव एक हळूवार प्रेमळ मनाचा मनुष्य ठेवू शकतो। कलंदरीने फार मोठा मानसिक आधार मला दिलेला आहे। ते नेहमी म्हणायचे, काही अडचण तुमची असेल तर कोणी तर तुम्ही मला केव्हाही सांगा, मन मोकळेपणाने सांगा। त्यांच्या या शब्दाची ताकद नेहमीसाठी माझ्यासोबत आहे, जिचा मला फार मोठा आधार वाटतो। तर प्रसंग आला तर मला सोडवणारे कोणतरी आहे याची मला खात्री वाटते। या पाठबळावर माझे मार्गक्रमण सुरू आहे। श्री कलंदरीने मला पुढे आणण्याचा खूप प्रयत्न केला। त्यांनी मला आकाशवाणीवर एक हृदयरोग तज्ञाची मुलाखत घ्यायला संधी दिली। तेव्हा मला 150 रुपयाचा धनाजी भेटला। 1983 झाली। इतका मला आनंद वाटला की काय सांगू। त्यांनी मला घोराड येथे NSSच्या शिबिरासाठी नेले होते। तिथे त्यांनी मला विद्यार्थ्यांसमोर बोलायला लावले। अशा एक ना एक अनेक आठवणी आहेत। मी त्यांचे प्रत्येकाशी वागणे अगदी जवळून पाहिलेले आहे। त्यांच्या इतर मित्राशी, नातेवाईकाशी, त्यांच्या वरिष्ठांशी प्रत्येकाला ते हव्यावेसे वाटतात। याचे कारण त्यांना मनुष्य कळतो, मानसशास्त्र त्यांना पटकन समजते। त्यामुळे लहान थोर सर्वांशी ते एकदम घरच्यासारखे ताबडतोब ऍडजस्ट होतात। बोलण्यात तर एवढी मिठास की शिल्पकार साहेबाशिवाय शब्द नाही। वास्तविक ते स्वतःच कितीतरी माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण त्यांच्या नेतृत्व गुणामुळे व कार्य हातोटीमुळे ते प्राध्यापक नंतर PA झाले व बऱ्याच मंत्र्याकडे त्यांनी PA म्हणून काम केले व सर्वांचे ते चाहते होते। मला कलंदरीच PA पाहिजेत असे प्रत्येक मंत्र्यास वाटे। तिथे त्यांचा माणसाचा, विशेषतः राजकीय लोकांचा, गरीब जनतेचा जवळून अभ्यास झाला व त्यांच्यातील हिरा अनेक पैलूंनी फुलत गेला। नंतर ते रेशीम संचालनाचे संचालक बनले व त्यांचे व्यक्तिमत्व सुद्धा नेहमी करता रेशमी असे बनले। त्यांनी या संचालनास खास उंचीवर नेऊन पोहोचवले। अगोदर सामान्य माणसास या उद्योगाशी काही कळायचे नाही, कितीही काही वाचत मिळायचे नाही। पण कलंदरी संचालक म्हणून झाल्यापासून नेहमी पेपरला रेशीम उद्योगाबद्दल लेख, माहिती छापून यायची। त्यांची भाषणे, फोटो यातून बरीच माहिती मिळायची। थोडक्यात त्यांनी या उद्योगात जोरदार अशी चालना दिली व सर्व स्टाफला रेशीम उद्योगात व सर्व स्टाफला हलवून त्यांना क्रियाशील बनवले। आज या खात्याच्या यशाचे श्रेय श्री कलंदरी यांना निश्चितच आहे। शासनाने त्यांचे त्याबद्दल पाठ थोपटले आहे। मी एकदा भूम तालुक्यात ऑडिटसाठी गेलो असता एका खेड्याच्या सरपंच बाईंनी मला सांगितले, साहेब मी आज सकाळी बेंगलोरहून रेशीम ट्रेनिंग घेऊन आली। जसा तिने रेशीम शब्द काढला, मी म्हटले, अहो आमचे कलंदरी साहेब तुम्हाला भेटले का, आले होते का तिथे? त्यावर त्या म्हणाल्या, साहेब त्यांनीच तर आम्हाला तिथे नेले, ती सर्व माहिती दिली। काय माणूस आहे साहेब, एवढा मोठा साहेब, पण आपल्यापैकीच वाटतो, आमच्याच भाषेत बोलतो। त्यांनीच आम्हाला रेशीम शेती करणे शिकवले व आज आम्ही मोठ्या प्रमाणात ही शेती करतो आहोत। लई चांगला माणूस, आमच्या गरीबा घरची भाजी भाकर लई गोडीनं त्या बाबांनी खाल्ली, दुसरे तिसरे काही बनवून दिलं नाही, जे असेल ते खाईत असेल ते म्हणाले। असा माणूस नाट्य कधी पाहिला नाही। ही एक प्रकारे त्यांच्या कर्तृत्वाची पावतीच आहे असे मला नेहमी वाटते। अशा प्रकारे नाते जोडून टिकून रेशीम धाग्याने त्यांनी पक्के सर्वांना बांधून ठेवले आहे। या सर्वांच्या त्यांच्या मनातील आस्था, आशीर्वाद हे नक्कीच त्यांचे उर्वरित आयुष्य आणखी फुलवतील यात बिलकुल शंका नाही। असा हा हरहुन्नरी, डॅशिंग, नेतृत्व गुण असणारा, मने सांभाळणारा माणूस सर्व क्षेत्रात यशस्वी आहे। उत्कृष्ट मित्र, उत्कृष्ट पती, उत्कृष्ट पुत्र, उत्कृष्ट भाऊ, उत्कृष्ट पिता, उत्कृष्ट सासरा वगैरे वगैरे, उत्कृष्ट संचालक, सर्वात शेवटी एक उत्कृष्ट डाऊन टू अर्थ माणूस।
या सर्व उपाधी त्यांनी सार्थ केल्या आहेत. असा माणूस मला मित्र म्हणून लाभला हे मी माझे भाग्य समजतो. त्यांचे उर्वरित आयुष्य अत्यंत सुखाचे आनंदात जावो व त्यांच्याकडे असे समाजसेवा घडो या सदिच्छेसह माझे 2 शब्द पुरे करतो. टचिंग, व्हेरी टचिंग.